शिवराय मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ऑटो ब्लॉगमध्ये. तर आता मी दादाच्या घरी आहे. सो हा दादा आमचा इथे बसला आहे, कसा बसला आहे बघा. सो दादाच्या घरी आहे. सो इकडनं मामाच्या इथे जाणार आहे आणि मग नंतरला तिकडनं पुन्हा इकडेच येणार आणि मग आमच्या घरी म्हणजे मारूरला. मग तुम्ही बघत हवा बघायला, पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. आणि चला मग पुढे जाऊन आपण आता बघूया. आता आपण बघतोय अर्ध्या रस्ता झाला ब्लॉग एडिट करतो आज ना. आता आपण अर्ध्या रस्ता झालो इकडनं डायरेक्ट आता मामाच्या इथे जाणार. तिकडे थोडंफार यात्रा वगैरे करणार, मग परत लगेच निघणार कारण ते आपल्या घरी जायचं आहे. सर्व बसलोय तुम्ही इकडे पण मी टाईम काढेन जास्त नाही काढणार बघा. तर आता आपण इथे मामाच्या इथे आलेलो आहे. थोडंसं 5 मिनिटाचा रस्ता आहे. इकडनं आता आम्ही मंदिरात जाणार आहे. तर आतमध्ये मंदिराच्या इकडे तर हा इकडे चालू आहे आता. हे सर्व चालू आहे आता, सर्व पालखी वगैरे नाचवत आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्या ठिकाणी भाविक बसलेले आहेत त्या ठिकाणी महाप्रसाद पोहोचवण्याचं काम हे कार्यकर्त्यांनी करायचं आहे. तसेच ज्यांना महाप्रसाद घरी घेऊन जायचं आहे त्यांनी डायरेक्ट ज्या ठिकाणी महाप्रसाद बनवलेला आहे त्या ठिकाणी संपर्क साधा. स्वतः इथे मी नारळ वगैरे फोडला, मंदिराच्या इथे आलेलो. ताई आणि तिकडे मम्मी आहे, मम्मी बोलते आणि ते नारळ वगैरे आम्ही फोडला आता इथे जाऊन मंदिराच्या इथे जाऊन. आता मग इकडनं आम्ही परत आता मामाच्या घरी जाऊ आणि मग तिकडनं जरा वेळात निघू 5-10 मिनिटात परत. तो असं काहीतरी आहे मामाच्या इकडचं आमच्या. या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप चालू आहे. सो इथे मामाच्या घराच्या इथे आलेलो, बसलो जरा वेळा आणि आता निघाले मामाचं घर. तो मामा पण निघालाय आणि ताई आंबा तोडते. दाखव आंबा. आंबट आंबा आंबट आहे. ती पण घेतली आहेत 2. मामा पण आमच्या बरोबर चाललेत. मामा अरे पुन्हा किती फिरतो, चेहरा बघते काय झालंय तो. आम्ही मामाच्या इकडनं निघालोय आणि मम्मीने गुलाल बघा केवढा लावला. त्या दोघांनी गुलाल लावला, मी पण लावलाय पण मला दिसत नाही कारण की लपवलाय. सो आम्ही आता दुसऱ्या रूटने चाललोय कारण की मगाच्या रूटवरती खूप दूर आणि दगड वगैरे होते. तो आता दुसऱ्या रूटने
इथनं काढते इथं बसायला सगळी बस. खूप म्हणजे खूप खोल दरी आहे. तर तुम्हाला दिसेल आता जरा वेळात. हे बघा बघा दिसेल माझ्यासमोर आहे. इथे जरा का असे टर्न वगैरे आहेत एकदम असे. जाऊ तर खाली जा गाडी. सो असा काहीतरी व्ह्यू आहे. वाव. आणि हे इथे मंदिर आहे छोटंसं. आणि इथे आमची रिक्षा आणि हे इथे असा व्ह्यू. सो आता इथे पाऊस नाही उन्हाळा आहे ना, तर उन्हाळ्यात कसं सर्व सुकून जातं. त्याच्यामुळे काय नीट म्हणजे असं हिरवं हिरवं दिसत नाही, सर्व असं सुकलेलं आहे. सो पावसाळ्यात आलो ना खूप भारी. गुगलला मॅपवर फोटो पडली. आता आले घराच्या इथे. घरात इथे आलं आता इथे मग घेतला घरी. ट्रक आहे. आम्हाला गाडी आता मागे घ्यायला लागली. आता आपण घराच्या इथे आलेलो आहे. एकदम असं गरम 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 होईल. हा घरी जाऊन पंख्याच्या खाली बसणार थंड. ते आता घरी पोचलो. आता आपण आलोय घरी. खूप गरम आहे, खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. हे बघा. सो घरी आलोय आता, कपडे वगैरे चेंज करतो आणि मग परत जेवण वगैरे आणि मग परत निघायचं आहे. सो कपडे वगैरे चेंज करतो. काय मी आता झोपलेलो, उठलो तर बघतोय काय ते बघा. जोरात हवा सुटल्या. इथे रानातलं झाड पाला असा झोपला बघा. एवढ्या जोरात हवा येत आहे. दर्शन, काका, मावशी आणि दादा. काम करतोय ना. खरंच सांगू नको वाऱ्यानं मग अशी ती पानं खाली पडली ती. तर आता आम्ही चाललोय घरी आणि मम्मी आमचं चार्जर कुठे पण ठेवून विसरून गेले आहे. सो आता आम्ही इकडनं चाललोय मारूरला. तर आम्ही आलोय आमच्या घरात. आताच मगाशी आलो आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. सो इथे पप्पा बसलेले आहेत. आज पप्पांनी कपडे घातले म्हणून दाखवलं. सो आपण जाऊया तिथे. मी काय बोलणार नाही कारण की तिकडे खूप गर्दी असणार आणि मग क्राऊडमध्ये बोलायला बरं नाही वाटत. सो आपण तिकडे जाऊया.
काय तुम्ही मगाचपासून बघितलं असेल की आपण मंदिराच्या इथे गेलेलो, पण तिथे बोललो नाही कारण की तिथे म्हणजे सर्व माणसं वगैरे होती. तर आता घरी आलोय, तर आपला हा ब्लॉग इथेच संपूया. बाय बाय.